नमस्कार मित्रांनो, देव माणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये ललिता त्याला पैसे देते आणि मागे फिरते. ती परत आलेले बघून गोपाळ विचारतो, काय हो लाली, काय झालं? तुम्ही तर आईची सेवा करण्यासाठी गेला होतात ना? लाली म्हणते, होय गेले होते, पण तात्या पैसे नाही आणले म्हणून मला ते नको नको ते बोलले. आता लालीला आठवतं काय घडलेलं असतं. गोपाळ आणि आप्पा खूप विचार करतात. आप्पा म्हणतात, गोपाळ, कुणी मारला असेल रे एवढ्या तरण्या ताठ्या पोरीला? बिचारी लग्नाचं किती स्वप्न बघत होती. गोपाळ म्हणतो, आप्पा खरं सांगू का, आधी मला वाटायचं तुम्हीच तिला मारलं, पण आता मला पण प्रश्न पडलाय, मी नाही मारलं, तुम्ही नाही मारलं, मग हिला मारलं कुणी? मला काय वाटतं आप्पा, पक्या मामा आणि तुमचं भांडण झालं आणि त्याचाच कुणीतरी फायदा उठवला आणि माधुरीला मारून तुम्हाला अडकवायचा प्रयत्न केला. आप्पा म्हणतात, होय मला पण तसंच वाटतंय. गोपाळ म्हणतो, त्याने माधुरीला मारलं आणि पैसे घेऊन पसार झाला. बरं आप्पा, मी काय म्हणतो, ही बॉडी पुरून टाकूया, नाहीतर कोणी पाहिलं ना आपणच गोत्यात येऊ. आप्पा म्हणतात, होय होय तू बरोबर बोलतोय. आता दोघं पण मिळून माती टाकत असतात आणि लाली त्यांना चोरून बघत असते. आप्पा म्हणतात, गोपाळ चल तू पण आतमध्ये. ते आता तिकडे तिकडे बघतात आणि दार लावून घेतात. लाली रूममध्ये येते आणि पैशाकडे बघत असते. तेवढ्यात तिला दार लोटल्याचा आवाज येतो. गोपाळ आतमध्ये येतो तर लाली झोपलेली असते. तो आता तिच्या शेजारी झोपत म्हणतो, बरं झालं ह्यांना जाग नाही आली. आता लाली हळूच डोळे उघडते आणि उशीखाली लपवलेले पैसे बघते. आता गोपाळ विचार करत असतो, या माधुरीला कुणी मारलं असणार? आप्पांनी तर नक्कीच नाही. इकडे आप्पा रूममध्ये येतात आणि पाणी प्यायला लागतात. तेवढ्यात त्यांच्या हातातून फुलपात्र खाली पडतं आणि त्या आवाजाने फुलाबाई किंचाळत उठते. आप्पा म्हणतात, झोप ग, मीच आहे, पाणी पित होतो. त्यात बेडवर बसतात. फुलाबाई म्हणते, अहो वास कसला येतोय? आप्पा म्हणतात, कसला वास? ती म्हणते, तुम्हाला नाही येत? ते म्हणतात, मला नाही येत वास बीस. ती म्हणते, अहो हा वास नाकात जातोय, घ्यायची पण गरज नाही. आप्पा म्हणतात, उंदीर बिंदीर मेला असेल, झोप आता. आणि विचार करतात, कुणी मारलं असेल त्या माधुरीला? ज्याने कुणी मारलं असेल ना, तो लई हुशार असणार. एका निशाणात 2 शिकार करायला बघतो या. मला अडकवण्यासाठी हे सगळं केलं असणार. पण ती माधुरीची बॉडी जामकरला गावली तर? नाही नाही, तो काय मला सोडणार नाही. एवढा दम देऊन आलाय त्याला, तो व्याजात सगळं वसूल करील. जामकर आता हळूच बंदूक काढतात. समोर चोर बघतो आणि थरथर कापायला लागतो. जामकर म्हणतात, पी, चहा पी. आणि विचारतात, जेवायला काय सांगू? नाश्ता, पिझ्झा, नवरत्न कोरमा, रोगन जोस, चुलीवरचं मटण. तो काही नको साहेब. जामकर विचारतात, नाव काय तुझं? तो राजेंद्र कुमार. जामकर विचारतात, राजेंद्र कुमार ह्या नावाचा चोर असतो? तो खरंच साहेब, तेच नाव आहे माझं. जामकर विचारतात, वडिलांचं काय नाव आहे? तो प्रेम कुमार. ते विचारतात, आईचं? तो वैजंतीमाला. जामकर म्हणतात, मग बायकोचं? साधना असेल? तो खरंच साहेब, तुम्हाला खरं. आणि तेवढ्यात जामकर त्याच्या एक कानाखाली देतात. आता हवालदार त्याला मारत म्हणतात, खोटं बोलतो, खोटं बोलतो. तो खोटं नाही बोलत साहेब, माझ्या वडिलांचा व्हिडिओ पार्लर होता आणि ते सिनेमे दाखवायचे आणि ते बंद पडल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली साहेब. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करावं लागतात साहेब. जामकर म्हणतात, तुझ्या घरामध्ये यम अक्षरापासून कुणाचंही नाव नाही, मग हे पेंडेंट आलं कुठून? तो साहेब, ते कसं आलं मलाच माहिती नाही. जामकर म्हणतात, सांगशील सांगशील. आत्तापर्यंत मी 32 एन्काउंटर केले, म्हणजे खून. ते आता गोळी चालवायला लागतात, पण तो चोर बघतच राहतो. आता जामकरला कळतं की याला काहीच माहिती नाही. ते सुधाकर, बघ याच्याकडे. इकडे सकाळी आप्पा आणि गोपाळ बाहेर येतात आणि एकमेकाकडे बघतात. लाली घाईघाई चहा घेऊन येते आणि गोपाळला देते. रणजी म्हणते, आता ग बया, एवढी काय घाई झाली? लाली म्हणते, आत्या मी आईकडे जाऊन येते. ती आता बॅग घेऊन जायला लागते. आजी म्हणते, एवढे पैसे घेऊन कुठे निघालीस? लाली म्हणते, पैसे? कुठले पैसे? असं वाटलं होतं आईच्या दुखण्यासाठी काहीतरी मदत होईल, पण ती तर काय झाली नाही, म्हणून म्हटलं जाऊन तिची काळजी तरी घ्यावी. आजी म्हणते, मग पैसे घेऊन निघालीस वय? फुलाबाई म्हणते, झालं का तुमचं सुरू? लाले तू जाग, गोपाळ तिला माहेरी सोडून ये. लाली म्हणते, नको नको, मी जाईल ना. नाही म्हणजे त्याचं काय आहे? इथं तात्यांचा लय अपमान झाला. त्यांनी
उगाचच यांना काही बोलायला नको ना म्हणून. आजी म्हणते, त्याला बोलायला नको की तुला काही लपवायचंय. आणि तसं पण रात्री नक्कीच काहीतरी घडलंय. असं काही घडलं की मला बरोबर वास येतोय. आता आप्पा आणि गोपाळ चहा हातरतात. फुलाबाई म्हणते, होय होय, मला पण वास आला होता. आजी म्हणते, आला होता ना. आता लाली निघून जाते आणि गोपाळ दुकानात जातो. पण अचानक त्याला क्लिक होतं. तो म्हातारी बोलते ना ते बरोबर, ते कधीच खोटं ठरत नाही. म्हणजे खरंचच लाली पैसे घेऊन नाही गेली ना. आता तो लालीचा पाठलाग करत असतो. लाली विचार करते, ही म्हातारी पुन्हा माझ्या वाट्याला गेली ना, तिला दाखवतेच. पण तिला जाणीव होते कुणीतरी पाठलाग करतं. ती मागे बघते आणि म्हणते, नाही नाही, मलाच भास होतोय. तात्या तिची वाटच बघत असतात आणि म्हणतात, लाले तू इथं का बोलवलंस. ती आता बॅगमधून पैसे काढते आणि तात्याला द्यायला लागते. ते म्हणतात, अगं एवढे पैसे तू कुठून आणलेस. लाली म्हणते, तात्या सांगते नंतर, तुम्ही आधी आईचे उपचार करा. ते म्हणतात, अगं सांग तरी. ती म्हणते, सांगते ना नंतर. इकडे रंजी म्हणते, फुलाबाई नक्की लाली तिच्या आईला भेटायला गेली की खरंच पैसे घेऊन गेली. आजी म्हणते, होय वय, अगं मी खरंच सांगते, ती आहे ना पैसेच घेऊन गेली आहे. असं काहीतरी घडलं की मला बरोबर वास येतोय. रंजी म्हणते, आत्या तुम्हाला खरंच दिसतं की नाही दिसत. आजी म्हणते, इकडं तुला सांगते. अगं मला खरंच वास येतोय आणि तिच्याकडं लाखभर रुपयाचे जास्त पैसे आहेत. आता फुलाबाई बोलते आणि रंजी तिचं सुरू होतं. इकडे तात्या म्हणतात, खरंच मला लई मोठा प्रश्न पडलाय, एवढे पैसे आले कुठून. खरं तर बापाने लेकीला मदत करायची असती, पण इथं लेकीचीच मदत घ्यावी लागती. लाली म्हणते, तात्या असं कुठं लिहून ठेवलं आहे का. फक्त मदत बापानेच करायची असते आणि बापाचं फक्त पोरानेच करायचं असते, पोरगी नाही करू शकत का. लेकीचे आईवडील नसतात का, त्यांचं तिच्याबद्दल काही कर्तव्य नसतं का. आता गोपाळ लपून बघतो, पण ते दोघं फक्त बोलताना दिसतात. आजी म्हणते, तुझा गोपाळ बोळा चेहरा आणि भानगडी सोळा. अशी गंमत आहे त्या मुडद्याची. कोणाचा तरी मुडदा पाडला असणार आणि त्यालाच लाटून ते पैसे आणले असणार त्यांनी. आता फुलाबाई पुन्हा ओरडायला लागते. रंजी म्हणते, बाई तू त्या लालीकडे लक्ष दे. तात्या खूप हळू होतात आणि त्यांना रडायला येतं. आता लाली त्यांचे डोळे पुसते आणि अचानक गाडीच्या आरशामध्ये तिला गोपाळ दिसतो. ती म्हणते, तात्या पटकन पैसे लपवा. तात्या म्हणतात, का काय झालं. ती मागं नका बघू, पैसे लपवा. हे माझ्या मागं आलेत लपत छपत. तात्या म्हणतात, म्हणजे जाऊ तुला माहीत नाही काय तू पैसे देते. नको आहे मला पैसे. ती म्हणते, तात्या आता आईची तब्येत महत्त्वाची ना, हे पैसे घ्या आणि लगेच ऑपरेशन करा. ती आता गळ्यात पडते आणि रडायला लागते. तात्या म्हणतात, लाले अगं रडू नकोस. अगं ती आजारी आहे, सोडून नाही गेली आपल्याला. लाली म्हणते, तात्या तुम्ही पण रडा, ते बघतायत. आणि रडत म्हणते, तात्या मला आईची लई काळजी वाटते. माझ्या आईचा जीव वाचवा. मी बघते ना पैशाची काही व्यवस्था होते की काय, पण माझ्या आईला काही होऊ देऊ नका. गोपाळ म्हणतो, उगाचच त्या लालीवर संशय घेऊन इथपर्यंत आलोय. लाली हात जोडते आणि आरशात बघते. तो गोपाळ निघून जातो. ती गेले ते. तात्या म्हणतात, लाले अगं काय करतेस, अशाने तुझा संसार तुटल. लाली म्हणते, संसार तुटू नये ना म्हणूनच करते. आता खरी लालींनी घेतली डिंपलची जागा. आता मालिका बघायला चांगलीच मजा येणार. तर तुम्हाला ही मालिका आवडते की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.